लोक नेता दीबा पाटिल साहब की 99वीं जयंती बड़ी ही धूमधाम से मनाई गई। इस मौके पर छत्रपति शिवाजी महाराज चौक वाशी में स्मृति समारोह का आयोजन किया गया। इस अवसर पर बाम के संघर्ष कानूनी और प्रेरक कार्यों की स्मृति में नवी मुंबई पुनर्वास सोसाइटी और अन्य सामाजिक संगठनों द्वारा एक महिला के संघर्षपूर्ण जीवन की चित्र प्रदर्शनी, रक्तदान शिविर, वृक्षारोपण, वरिष्ठ नागरिक, कचरा संग्रहकर्ता, कर्तव्यनिष्ठ महिला रिक्शा चालक, जल वितरक और अन्य उल्लेखनीय सामाजिक योगदानकर्ताओं जैसे विभिन्न सामाजिक गतिविधियों का आयोजन किया गया। इन सभी गतिविधियों के आयोजन की प्रेरणा देने वाले महाराष्ट्र राज्य के वन मंत्री गणेश नाइक वाशी के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर उपस्थित रहे। गणेश नाइक ने कहा कि दीबा पाटिल साहब एक विचार है। दीबा के नेतृत्व में सभी दलों, सभी धर्मों और विभिन्न क्षेत्रों के लोगों ने उस समय सिडको के खिलाफ संघर्ष में भाग लिया था। उनके जोशीले विचारों को सुनकर मुझे ऊर्जा और प्रेरणा मिलती थी, जो मुझे आज भी याद है। इस अवसर पर वन मंत्री गणेश नाइक के साथ साथ पूर्व सांसद संजीव नायक, पूर्व विधायक संदीप नायक, पूर्व महापौर सुधाकर सोनवाने, दशरथ, भगत निशान, भगत वैजंती, भगत संदीप भगत और तमाम प्रकल्पग्रस्त मौजूद रहे। आमच्या शेजारची गोटोली, घनसोली, कुपण ही गावं पाहिली तर गावात जायला भीती वाटते। आणि त्या गावामध्ये पहिले 5 माळे होते, आता 8-8 माळे या ठिकाणी ठोकायला लागलेले आहेत। तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे। अपघात झाला तर कळणार नाही, तो भूमिपुत्र कुठल्या भूमीमध्ये दाबला जाईल। ज्या भूमिपुत्रांसाठी या ठिकाणी दीबा पाटलांनी एवढं मोठं आंदोलन केलं, 12.5%, ते 12.5% कागदावरच तुम्ही विकताय। कागदावर विकतो भूमिपुत्र। का ही वेळ आलेली आहे? कारण आम्ही हे आंदोलन वाचत नाही, कारण आम्ही ह्या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नाही, पक्षीय दृष्टिकोनातून पाहतो। आणि म्हणून तुम्हाला सांगतो की मित्रांनो, आज ही वेळ नाही। खरं तर खूप बोलावं, हे छोटी गोष्ट नाही। मी 2 फक्त मुद्दे सांगितले की दीबा पाटलांनी तुम्हाला आणि मला जे दिलं ते आम्हाला टिकवता आलं नाही। आमची झोळी फाटलेली आहे। जे देव पाहत होते ते आदरणीय गणेशजी नाईक साहेब, ते आम्हाला घेता आलं नाही, कारण आम्ही कम नशिबी आहोत। आम्हाला या ठिकाणी भ्रमाच्या भोपळ्यामध्ये राहण्याची सवय आहे। आग लावली, दगड मारले, लोकांचा जीवन उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला समजले नाहीत असं माझं मत आहे। ज्यावेळेला तो सिडको भवनावर जरा मोर्चा नेला, त्याला आपण जिताडा घेऊन तिथे आला होता दशरथ भाऊ, बरोबर आहे ना? त्या दिवशी मी काय बोललो की तुम्ही जिद्दीने उभे राहा, एक ना एक दिवस या एअरपोर्टवर ज्याला विमान उतरेल त्या दिवशी तिथून उच्चार होईल की आंतरराष्ट्रीय दीबा पाटील विमानतळावर आता आपलं आगमन होत आहे। आठवते माझा शब्द? ते शब्द खरे ठरले, म्हणजे आता फक्त सोपस्कार रुपये भरलेले आहेत। आता कुठेतरी आपण हौसेने बोर्ड लिहिलाय तिथे, स्वर्गीय दीबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, ते ऑथराइज नाहीये शासनाच्या वतीनं। त्यावेळेला अतिशय मोठ्या झगमगत्या अशा इस्टमल कलर रंगामध्ये किंवा अशा प्रज्वलित होणाऱ्या डिजिटल मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वर्गीय दीबा पाटील यांच्या नावाने येईल। त्याला खरं म्हणजे तुमच्या आमच्या मनामध्ये असलेली ती धग आहे ती थोडीशी शांत होईल।
आठवण हे दिबा पाटलांच्या नावासाठी नाही, पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना त्याच्यातून स्फूर्ती मिळावी, प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या हातून असं समाजाचं कार्य करावं यासाठी श्री दशरथजी भगत यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी ही या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला। त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग घेतला। निश्चितपणे हा मेसेज समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत जाईल आणि समाज आपल्या हिताकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार जीवन व्यतीत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो असा विश्वास सिडकोचे अध्यक्ष श्रीमान आणि मंत्री शिरसाट यांनी त्या किमती जिथे गरजेच्या तिथे कमी करण्याचं त्यांनी घोषित केलेलं आहे। तर महाभाषा आहे की ही नवी मुंबई तशी महत्त्वाची आहे आणि या ठिकाणी सिडकोला अफोर्ड सिडको लॉसमध्ये नाही जाता, पण सिडकोने नफा नुसता न बघता त्या ठिकाणी गोरगरिबांना घर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। हा त्याचबरोबर 25 वर्षापूर्वी एखाद्या घटकाने घर घेतलेलं आहे तर त्याचा मुलगासुद्धा आता तो एक युनिट होल्डर झालेला आहे, तर तो नियम होता की एका घरामध्ये कुटुंबामध्ये एकच घर। शिरसाट्याने त्याचा पण उच्चार केलेला आहे की बाबा दुसऱ्या घटकांनासुद्धा त्याच कुटुंबातील घर घेण्याची मुभा मिळण्यासाठी आम्ही निर्णय घेऊ आणि चांगली गोष्ट आहे। शेवटी हे शहर किंवा राज्य आहे, हा देश आहे, सर्वांचं या राज्यावर या भूमीवर जे रंगले गांधले सर्व लोकांचा अधिकार आहे तो अधिकार त्याला मिळेल। त्या दिवशी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याची स्थापना करताना जे मनात स्वप्न बाळगलं ते पूर्ण होईल असा माझा विश्वास आहे। साधारणपणे 20 नोव्हेंबरला निवडणुका झाल्या आणि 23ला रिझल्ट लागला। माझं म्हणणे 100 किलोचा आईस क्यूब 23 तारखेला आमच्या हातात मिळालेला आहे। आता 5 वर्षाचे 60 महिने 60 महिन्याचे 240 दिवस आठवडे त्याचे दिवस त्याचं प्रत्येक तासागणिक आणि मिनिटागणिक नियोजन करून त्या सर्वच गोष्टीला त्या ठिकाणी मोठमातीत ज्या असलेल्या संकटांना देऊन लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी करणार आहे आणि मला विश्वास आहे त्याच्यात मला यश मिळेल। नवी मुंबई रिझल्ट नवी मुंबई नाही जुनी मुंबईसुद्धा रिझल्ट ओरिएंटेड होईल। MMRDचा परिसरसुद्धा आंतरराष्ट्रीय स्टाईलनं त्या ठिकाणी त्याचा विकास होईल असा माझा मी विश्वास व्यक्त करतो। दादा मागे आपण MIDC उद्घाटनाचा विषय घेतला होता, तो आता त्याच्यासाठी काय आंदोलनाचा पावित्र्य आंदोलनाची गरज असणार नाही, ती मंत्रालयात बसून आता त्या गोष्टीचा निपटारा करू आपण। त्याला तुम्हाला म्हणूंगा अब वो वक्त चला गया, अभी पॉजिटिव डायरेक्शन में अपन चल रहे हैं और आज का जो वातावरण है वो सभी के दुख को दूर हटा के सभी के चेहरे पे हंसी लाने के लिए पूरी ताकत लेके अपन खड़े हैं और उसमें अपन कामयाब होंगे ऐसा मुझे विश्वास है। गगन भाई फ्री होल्ड कब तक हो जाएगी? जैसे आपने जल्दी ये की फ्री होल्ड नहीं, नई मुंबई के लोगों के दुख दर्द जल्दी मिटाने का अपन प्रयास करेंगे और आप लोग भी हमारे साथ में रहेंगे। चलिए, सिडको के जो अध्यक्ष और मंत्री महोदय सिरसाट जी, उन्होंने वो कीमत कम करने का भी विचार किया है और जिन परिवार ने 50 साल पहले मकान लिए थे या 40 साल पहले, वो लोगों के घर में भी दूसरा मकान देने का निर्णय वो लोग लेने वाले हैं और जो दुख है दुख मिटाने के लिए हम लोग साथ में आप लोगों को भी साथ में लेके अपन लढणे वाले। आज दिवा पाटील साहेबांचा जन्मदिवस आहे, त्याचसोबत ऊर्जेचा जन्म आहे, संघर्षाचा जन्म आहे, आंदोलनाचा जन्म आहे। एकासाठी जो गोरगरीब आणि कष्टकरी आणि तळागाळातील बाधित नागरिकांना न्याय मिळतो। आज या ठिकाणी जयंती या ठिकाणी साजरी म्हणजे दिवा पाटलांचे जे काही विचार आहेत ते विचाराने प्रेरित होऊन जी नवतरुण आहे त्या नवतरुणांनी त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी संघटित झाले पाहिजे, संघर्ष। त्याचसोबत जे येणाऱ्या पिढीला प्रश्न उद्भवतील या पिढीला देखील प्रश्न आहेत। त्यांचे अनेक प्रश्न मच्छीमारांचे असतील, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे असतील, जे बाजार समिती असतील, या शहरातले असतील, जे झोरपट्टीतले असतील, अनेक सर्वांचे प्रश्न सर्वांचे प्रश्न संपत नाही, पण संघर्ष भेटला।
दिवा पाटील साहेबांकडून आपण काय घेऊ शकतो? एक ऊर्जा घेऊ शकतो, एक शक्ती घेऊ शकतो, संघर्ष करण्याची शक्ती घेऊ शकतो. शेवटी संघर्षाशिवाय न्याय मिळत नाही, रस्त्यावर उतरण्याशिवाय न्याय मिळत नाही. कारण जे काही कायदे निर्माण झालेले आहे ते संघर्षातून झालेलं आहे, ते आंदोलनातून झालेलं आहे. प्रत्येक कायदा हा रक्ताने लिहिला, कारण संघर्ष झाला, तिथे रक्त पडलेलं आहे आणि त्याच्यानंतर तो कायदा निर्माण झालेला आहे, तो अधिनियम निर्माण झालेला आहे. कारण या ठिकाणी आज आमच्या ज्या महिला आहेत त्या महिला हे मुंबईवरून आलेल्या आहेत, ते भाऊ आमचे मुंबईवरून आलेले आहेत. काय प्रश्न त्यांचा आहे? त्यांचे प्रश्न मग मार्केटचा विषय असेल, मुंबईमध्ये जे काही गावगावठाणे आहेत, त्यांच्या जमिनी आहेत, शेतीभाती आहेत, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. परंतु आम्ही त्या ठिकाणी या मंडळीने देखील सांगितलं, दिवा पाटील ही चळवळ होती, एक शक्ती होती. नाईक साहेबांनी या ठिकाणी त्यांना देखील आश्वासन दिलेलं आहे की आपण मंत्रालयामध्ये येऊन जे आपले काही भूमिपुत्रांचे जे प्रश्न असतील, शहरी भागातले काही प्रश्न असतील, झोपडपट्टी भागातले प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन या, आपण त्याची सोडू त्याला दिशा देऊ, त्याला मार्गस्थ करू. परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना माझी आज आपण जी काही आज जयंती आहे ते जयंती निमित्त आहे, जयंती निमित्त आहे. या जयंतीमध्ये आम्ही काय घेऊन जाऊ शकतो? तर या ठिकाणी आमची पिढी, भविष्यामध्ये आमच्या मुलांची पिढी, त्यांचे विविध हक्क आणि अधिकार आहेत, ते हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी आंदोलन करणं गरजेचं आहे. पण आंदोलनाला शक्ती हवी, प्रेरणा हवी, ऊर्जा हवी. ती कुठून मिळणार? ती दिवा पाटलांच्या विचारात. आज ते विचार घेण्यासाठी आम्ही आलो, ती प्रेरणा घेण्यासाठी आलेला आहोत आणि मग त्याच्यासाठी आम्ही एकत्र राहू आणि संघटित हो आणि संघर्ष करू. आज या ठिकाणी आमचे सगळे महिला मंडळ आणि मुंबईचे लोक आहेत, त्यांचे काय प्रश्न, नव्या मुंबईचे प्रश्न, इथे भूमिपुत्र असतील किंवा शहरी पुत्र असतील किंवा झुरपुत्र असतील, यांचे प्रश्न आहेत. पण नवी मुंबईचे जे भूमिपुत्र आहेत त्यांचे तर काही प्रश्न आहेत, त्यांचे गावगाठांचे प्रश्न आहेत, मच्छीमारांचे प्रश्न आहेत, मच्छी विक्रेत्यांचे प्रश्न आहेत. हे देखील या ठिकाणी आपले त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या समोर येऊन या ठिकाणी मीडियाला विनंती करा, आपण जगाला दाखवू शकतो की मुंबईमधला जो भूमिपुत्र आहे त्यांची तळमळ काय, त्यांची व्याख्या काय, त्यांच्यावर अन्याय कसा होतो, कशा पद्धतीने त्यांना दाबला जातो, कसं त्यांना पिचला जातो, कसं त्यांचे मार्केट डिस्काउंट घेतलं जातं. जे ब्रिटिश कालापासून जे मार्केट आहे, मरोल मार्केट हे ब्रिटिश कालापासून, असे अनेक मार्केट, त्या मार्केट कोणाचा अधिकार आहे? त्या भूमिपुत्राचा अधिकार आहे. ते भूमिपुत्राची त्या ठिकाणी हक्क आणि अधिकार आहे, ते त्याला दिला आणि तो त्यांनी घेतला तर पाहिजे. मग तो कुठल्याच मार्गाने घेतला असेल, मग मासे विक्रेता असेल, मच्छी विक्रेता असेल, ते माशावर अवलंबून असणारे विविध घटक असतील. या शहराच्या चारी बाजूला अर्नाळा टू कर्नाळा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक प्रकल्प होतो, मग शहरीकरण होतोय आणि औद्योगिकरण होतोय. म्हणजे पाण्यावर प्रकल्प होतात, जमिनीवर होतात, चिखलावर होतात. या प्रकल्पामध्ये मत्स्य व्यवसाय अवलंबून असणारा जो घटक बाधित होतो. शेतकरी जमीन घेतली तो बाधित झालाच, परंतु ह्या ज्या खाडे आहेत, ह्या ज्या समुद्र आहेत, या महानगरपालिकेचं पाणी, MIDCचं पाणी, विविध प्रकल्पाची या ठिकाणी डिस्टर्बन्स, या सगळ्या माध्यमातून या खाड्या समाप्त झाल्या, हे समुद्र समाप्त झालेला आहे, त्यांचा रोजगार समाप्त झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या या ठिकाणी, कारण मागे सुद्धा महानगरपालिका म्हणते, मग मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, आम्ही या शहरातले गटेरे साफ करू, रस्ते साफ करू, जरूर करा, पण टाकणार कुठे तुम्ही? आणि खाडी टाकल्या खाडी नसणार, मग ते खाडी कोण साफ करणार? कारण तिथे बाधित होणार. असे अनेक प्रश्न आहेत. माझी विनंती आहे मीडियाला, या ठिकाणी लांबून लांबून नागरिक आलेले आहेत, आमचे बांधव आलेले आहेत, ते यांची व्याख्या घेऊन आले. दिवा पाटला साहेबांच्या इथे चरणी नतमस्तक होऊन एक प्रेरणा घेण्यासाठी आलेले आहेत. हे प्रेरणेतून त्यांनी त्यांच्या व्याथा आपण जगाला सांगा. मुंबई कोल्यांची, आगऱ्यांची, कराड्यांची, भंडाऱ्यांची, पण आहे काय तिथे? बस फक्त कोणाच्या स्वागताला आम्ही नाचायचं, जे काही पाहुणे येतील त्यांच्या समोर आम्ही त्या ठिकाणी आमची संस्कृतीचं दर्शन करायचं. आपण त्याच्या मागे वेदना काय, दुःख काय, याच्याबद्दल कोणीच काय चर्चा केली जात नाही. या बाबतीत आपण चर्चा केली पाहिजे. आणि मी मीडियाला विनंती करतो, आपण दाखवावं आपल्या माध्यमातून. दिवा पाटील यांचं खरोखरच एक त्यांचं कार्य बघून 99व्या वर्षीसुद्धा एवढं जमल्याबद्दल खरोखर त्यांचं शिवरायांच्या सारखं त्यांचं कार्य असेल तेव्हा एवढी आज गर्दी आहे. 99व्या वर्ष आणि दुसऱ्या वर्षी 100 वर्ष.
खरोखरच अशा व्यक्तींचा आदर केला पाहिजे. आणि तसेच मुंबई आमची, महाराष्ट्र आमचा असताना आज आम्हाला अपंगासारखं केलं जातं. कारण शेतकरी आणि मत्स्य शेतकरी हा या देशाचा म्हणजे अन्न पुरवठा करणारा आहे. त्यांच्या शेतीच्या जागा विकत घ्यायला लागला आणि आमचे समुद्र, आमचे गटारगंगा केलेले आहेत या सरकारने. खरोखरच या सरकारला माझी विनंती आहे की आमचं सध्याचे समुद्र साफ करा. आम्ही आज मरोळमध्ये कोळी भवनसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि डिझाईनसुद्धा दिल्लीवरून आली, पण ती का थांबलं? 100 कोटींना तुम्ही एवढे घाबरले अख्खा महाराष्ट्र, मुंबई आमचं असताना. अरे तुम्ही 500,000 कोटी नाही त्या माणसांना देता. झोपडपट्टीवाल्यांना तुम्ही कोळी लोकांचा दर्जा देता. कोळी लोक ते नाही. आज मारवेमध्ये आमचा धारावी कोळीवाडा वसवण्यास आजचं सरकार करतंय, पण ते आम्ही मान्य करणार नाही. ते झोपडपट्टीवाले कुठून आले, काय आले, आधार कार्ड करून ते आमचे कोळीवाड्याची त्यांचं हे करून घेतात, परंतु आम्ही ते मान्य करणार नाही. आमचे कोळीवाडे कसे शाबूत राहतील? कारण आता कोळीवाडेच वाचले म्हणून या देशामध्ये खरोखर सरकार कोळीवाड्यांवर लुटलेलं आहे, पण एकही जमीन आम्हाला विकून देणार नाही. आणि आता महिला आम्ही लढा करतोय. आम्ही 2018मध्ये एक लढा दिला होता मरोळ मार्केटसाठी. का मरोळ मार्केट आणि जितके आमच्या बाजारपेठी आहेत मुंबईमध्ये 108 बाजारपेठी आहेत, त्या आमच्या शाबूत राहिल्या पाहिजे आणि कोळीवाड्यांना कुणीही हात लावला नाही पाहिजे. एवढंच मी बोलून. आणि समुद्र आमची शेती, आणि जी शेतकऱ्यांना तुम्ही शेतीच्या जागा विकायला लावता आणि ते लालच दाखवता तुम्ही 1000, 1 लाख, 2 लाख, ते लालच कधीच देऊ नका. अरे ते लालच आणि तुम्ही अपंग करशाल आम्हाला. अरे पुढची पिढी काय राहणार मग ती? असं अपंग बनवू नयेस. त्यांना शेती करायला भाग पाडवा आणि मासेमारी करायला भाग पाडवा. समुद्र शेती आमची चांगल्या पद्धतीने करून द्या, हीच आमची सरकारला विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रतिभा वैद्यपाते. मी पालघर जिल्ह्यातून वसई तालुक्यातून आले. माझी नारी सशक्तीकरण संघटना आहे. या सर्व आपल्या लोकनेते माननीय श्री दिबा पाटीलांच्या 99व्या जयंतीसाठी आम्ही जमलो आहोत. सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करते. आणि आपले हे आमचे प्रेरणास्थान जे आमचे लोकनेते ज्यांनी संघर्ष करून जी क्रांती घडवली, ती क्रांती हा संघर्ष तरुणांमध्ये, आमच्या सर्वांमध्ये पेटतच राहावा. आणि इथूनचे जास्तीत जास्त आपण बघतो की भूमिपुत्र म्हणून आपले जे आपल्याला आता लाभलेले आहेत लोकनेते, कार्यसम्राट, वनमंत्री गणेश नाईकजी, आताच आपल्या दादांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आपला पार होत आहे. आणि इथूनचा वाशी गावातला बुलंद आवाज म्हणजे आमचे दशरथ दादा भगत, दादांची पूर्ण फॅमिलीने जसं काय ह्या संघर्षामध्ये दिबा पाटीलांच्या पूर्ण याच्यामध्ये वाहून घेतलेलं आहे पूर्ण कुटुंबाने. तर दादा आणि गणेश नाईकजींच्या कार्याला मी सलाम करते. सर्वप्रथम माझी ओळख दाखवताना मी माझे स्वर्गीय पिताश्री श्री वसंतदादा वैती हे आमचे गणेश नाईक साहेब आणि बाबा हे एकदम जवळचे मित्र, गुरु, शिष्य. तर त्याच बाबांची मी भूमिपुत्री जी आहे ती आज या वाशी गावात आहे. पण आमचे गणेश नाईक साहेब हे आम्हाला पालघर जिल्ह्याचे वसईचे. तर मला एवढी आशा वाटते की आमचे जे प्रश्न आहेत, जे कोळी समाजाचे, आमच्या ह्या भगिनी, आम्ही सतत संघर्ष करत आहोत. आम्ही जसं काय आता दादांनी जेव्हापासून कर्नाला हे समिती स्थापन केले, माझ्या बरोबर आमच्या या वरिष्ठ भगिनी आहेत राजेश्री भांजी, आणि आमच्या ह्या अशा 9 दुर्गा, ज्या 9 रणरागिणी आम्ही आपल्या समाजासाठी वाहून घेतलेल्या आहेत. त्या आमचा एकच उद्देश आहे की आपल्या ज्या ज्या कोळी बांधवावर, आपल्या भूमिपुत्रावर जिथे जिथे अन्याय आहे तिथे आम्ही आपला आवाज उठवायला कधीच कमी पडत नाही. ताई आणि आम्ही जवळजवळ मागच्या हा जो मुंबईचा आराखडा आला, त्या आराखड्यामध्ये आपले सगळे 41 कोळीवाडे जे आहेत ते आपली सीमांकित दाखवलेली. त्या आराखड्यामध्ये आपले कोळीवाडे दाखवले. ते 180 ते 160 अशी मार्केट आहेत, ती आपली कोळी लोकांची हक्काची आहेत, जे 80 वर्षाच्या आपल्या भगिनी अजूनपर्यंत त्या मार्केटला जातात. काही जे मरोळ मार्केट ताई अध्यक्ष आहेत, त्या मार्केटमध्ये ब्रिटिशकालीन मार्केट आहे. त्या मार्केटमध्ये ताई एवढी 20-30 वर्ष संघर्ष करत आले. ते मार्केट हे होलसेल मार्केट आहे. त्या मार्केटचा हक्क आपल्या कोळी भगिनींना दिला पाहिजे. ते मार्केट पुनर्वसन झालं पाहिजे.
आता आपण बघितलं आहे संघर्षामध्ये कितीतरी आपल्या या वरिष्ठांनी आहुती दिलेली आहे. त्या याच्याने मला एकच सांगायचं आहे की आपल्या हक्काचे जे आपल्या राज्यमंत्री गणेश नाईकजी आहेत त्यांना मी माझ्या वसईतले पण प्रश्न आहेत ते मागे दादांनी आता मध्येच बोलले का मंत्रालयामध्ये एक बैठक आमची सर्व कोळी समाजाच्या बांधवांची घेणार आहेत. माझ्या वसईचा एक मी प्रश्न मांडते. प्रमुख प्रश्न म्हणजे आपल्याला माहीत आहे संजय गांधी उद्यान हे फक्त बोरुलीपर्यंत आहे, पण माझा गाव हा गोकिवरे गाव पोस्ट आणि गोकिवरे अभयारण्यामध्ये तुंगारेश्वर पर्वत त्या पर्वतामधला जो अरण्यामधला जो भाग आहे तो भाग आता संजय गांधी उद्यान लावलेला आहे. म्हणजे वनाचा जो प्रश्न आहे आणि त्या जो आपली जी तीर्थक्षेत्र भारतातली आपण बघतो का ती पूर्ण रोड लाईट पाण्याने सुशोभीकरण आणि सुविधांनी उपलब्ध आहेत आणि काही आपल्या जमिनी ज्या आहेत भूमिपुत्रांच्या त्या भूमिपुत्रांच्या जमिनीवर पण वनं वगैरे लागले त्याच्यासाठी आम्हाला दादांकडून मदत लागेल. तर मी माझे एवढंच माझं बोलणं थांबवते.